करून द्या तुमची. नमस्कार, मी सुनील कातारे, महाराष्ट्र न्यूज 36 चॅनलचे संपादक, सोबतच मुक्त पत्रकार संघ कोकण विभागीय पदावर काम करतो आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून आता तळोजा नोडमध्ये मी राहायला आलेलो आहे आणि त्याच अनुषंगाने पेंदर ग्रामस्थांशी देखील चांगल्या अनेक विषयांवरून ओळख झाली. अगदी त्याच अनुषंगाने गेल्या अनेक वर्षापासून पेंदरचे भूमिपुत्र असणारे देवीदास पाटील यांच्या जमिनीत झालेल्या सगळ्या घोटाळ्यासंदर्भातली त्यांनी मला माहिती दिली. त्या संदर्भात त्यांच्यासोबत वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या गट क्रमांकावर BG शिर्के असेल, सिडको प्रशासन असेल किंवा इतर प्रशासकीय विभाग असेल यांनी वेगवेगळ्या पद्धतीने हल्ले केलेले ते दिसून येत आहे. परंतु याच्या बाबत आम्ही जेव्हा लढा दिला प्रशासकीय विभागाला, आम्ही कायदेशीर प्रश्नांचा RTIच्या माध्यमातून सिडको प्रशासन असेल किंवा त्याच्यानंतर तहसील विभाग असेल किंवा या सगळ्या गोष्टींकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांच्याकडे उत्तरं नाहीत. या सर्व प्रकारामध्ये सगळ्या प्रकार कोर्टामध्ये चालू असताना हायकोर्टामध्ये या संदर्भात प्रक्रिया सगळी चालू आहे. त्याच्या ऑर्डर्स आमच्यासोबत आहेत. परंतु एवढं सगळं असताना देखील भूमिपुत्राची गळचेपी कशा पद्धतीने होते हे मी पाहण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या या प्रकरणावर अभ्यास करतो आहे आणि येणाऱ्या झालेल्या या 9 तारखेला आम्ही त्याच अनुषंगाने याच ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हा तळोजा नोडमधील फेज 3 आहे आणि माझ्या मागे पाहू शकता हाच तो रस्ता आहे जो खारघरला जोडणारा रस्ता आहे. आणि एवढ्या अशा मोक्याच्या जमिनीवर हा देवीदास पाटील जे शेतकरी आहेत हे अनेक वर्षापासून लढत आहेत आणि हल्ली हे प्रकरण कागदांच्या पाठपुराव्यांना वेग आल्याने कुठेतरी मोठे सूत्र हालायला सुरुवात झाली आणि या सगळ्याचा अभ्यास करत असताना 9 तारखेला अगदी किरकोळ कारणावर आमच्यासोबत वाद घालत BG शिर्केच्या काही कर्मचारी आले, लेबर लोक त्यांनी आले आणि आम्ही बेसावध असताना आमच्यावर हल्ला केला. याची सुरुवात कशी झाली अगदी त्या सांगायचं झालं तर याच जागेवर आम्ही बसलो होतो आणि आम्ही हे भजनाचा रियाजसुद्धा करत असतात. त्या रियाज करताना मी तिथे आलो आणि जमिनी संदर्भातला आम्ही पाठपुरावा करायला चर्चा केली आणि तेवढ्यात एक BG शिर्केचा एक लेबर त्या ठिकाणी शौचसाठी आला होता. दादांनी त्यांना वॉर्निंग दिली की ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, इथे तुम्ही अशा पद्धतीचं वर्तवणूक करू शकत नाही. तर त्यांनी गलिच्छ भाषा वापरायला तिथून सुरुवात केली. तो लेबर असल्यामुळे त्याची मानसिकता आणि परप्रांतीय, शेवटी मला कोणत्या परप्रांतीयावर गरज ह्याच्या नाही आहे की तो कोण होता. मुळात त्यांनी त्याचे शौचालयाची जागा आतली सोडून तो या भूमिपुत्राच्या शेतीवर आला. त्यांनी त्या शेतकऱ्याला दमदाटी करायचा प्रयत्न केला. इथं थोडी वाचाबाची झाल्यानंतर तो शेतकऱ्याला शिवीगाळ उद्धटपणे बोलून तो पळून त्या शेडमध्ये गेला. शेडमध्ये गेल्यानंतर तिथून आम्ही तिघे आम्हाला वाटलं की आता गेला तो. त्यानंतर आम्ही तिथं पाहत राहिलो. थोड्या वेळाने तिथून 10 ते 12 जण आले आणि त्यांच्यामध्ये अचानक पद्धतीने सळी, दांडूक, वेगवेगळ्या शस्त्र त्यांच्या हातात होते. ते बघून आम्ही अचानक 3 जण असताना आम्ही जागेवर थांबलो आणि जागेवर थांबलो असताना त्यांच्याशी संवाद करायचा प्रयत्न केला. त्यातील एक पिवळ्या शर्टवाला मुलगा होता. तर तिने आरोपीची नावं FIRमध्ये दिलेली आहेत. FIRची कॉपी मी तुम्हाला पाठवतो. त्या तिघांपैकी जो मेन आरोपी होता त्यांनी त्वरित 10 ते 15 मिनिटात जाऊन 10 ते 12 जणांना घेऊन आला आणि त्याच क्षणी देवीदास पाटील असतील, वयाने मोठे आहेत ते, त्यांच्यावर सर्वात पहिला हल्ला सुरू झाला आणि माझी या लढ्यासंदर्भातचा जो दृष्टिकोन होता तो पूर्णपणे बदलून गेला. आणि त्या ठिकाणी ह्यांच्यावर जर भूमिपुत्रावर हल्ला झाला, मी त्या ठिकाणी बघत असताना त्यांच्यावर 2 काठ्या, एक हातावर आणि एक या साईडच्या हातावर, तिसरी ती सळी तो मारणार होता. तर तेवढ्यात मी ती सळी पकडायला गेलो तर माझ्यावर देखील 4 ते 8 जणांनी बेदम हल्ला केला, जीवघेणा हल्ला केला. त्यात आम्ही नंतर त्यांना अडवायचा प्रयत्न केला. 3 जण असल्यामुळे आमच्यावर देखील माझा व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सोबत देखील या ठिकाणी घटनास्थळी उपलब्ध होता. त्याला मी बोललो असता की त्यांनी त्या घटनास्थळी जाताना तिथून व्हिडिओ काढली आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस प्रशासन असतील किंवा इतर सगळ्या अधिकाऱ्यांना आम्ही माहिती दिली. या सगळ्या माहितीचा जोर घेतल्यानंतर कुठेतरी प्रशासन आता या सगळ्या आरोपींवर कशा पद्धतीने कारवाई करेल. मूळ यानंतर भूमिपुत्रांचा लढ्यासोबत जर मी पत्रकार म्हणून जर हा लढा लढत असेल तर माझ्या जीवितीला हा धोका तयार झाला. आता त्यामध्ये फक्त 3 आरोपी अटक झालेले आहेत. 10 ते 12 जणांमध्ये 3 आरोपी अटक झालेत. उर्वरित आरोपी त्यासोबत ज्या सळी आणि रॉडच्या साह्याने आम्हाला जीवघेणा हल्ला करायला आले होते त्यांची ती मानसिकता कशी वगळण्यात येईल. उद्या भविष्यात जर भूमिपुत्र आणि माझ्यावर जर हल्ला झाला त्याला जबाबदार कोण असेल, या अनुषंगाने मी आज पत्रकार परिषद मागवली. तर कशामुळे हा हल्ला झाला, याचं नेमकं कारण काय? अगदी तेच सांगितलं ना की ह्या संदर्भात गेल्या अनेक दिवसापासून पाठपुरावा सुरू आहे.
मोठे मोठे आम्ही RTI टाकलेले आहेत, सिडको प्रशासनाला असेल किंवा इतर विभागाला, प्रत्येक विभागाला आम्ही माहिती घेण्यासाठी पूर्ण आमचा पाठपुरावा सुरू आहे. वकिलात, कोर्टामध्ये सगळे आमचे केस याचिका दाखल आहेत. त्याच्या निर्णय येतच आहेत आणि त्या अनुषंगाने आता ह्या शेजारील जो प्लॉट आहे तुम्ही पाहाल, त्या प्लॉटमध्ये 238 सर्वे नंबर आहे. तर त्या ठिकाणी BG शिर्केने भूमिपुत्र असणारे देवीदास पाटील यांच्याकडून एक भाडे तत्वाचा करार करून घेतलेला आहे. त्या ठिकाणी तो करार देखील आपल्यासोबत जोडलेला आहे या ठिकाणी. हां, हे पहा, या करारामध्ये एकूण 73 गुंठे जमिनीचा उल्लेख आहे, परंतु त्यामध्ये 8 गुंठे जमीन फक्त यांनी कागदपत्रांवर दाखवलेली आहे आणि 7/12 जर पाहायला गेलं तर एकूण शेतकरी देवीदास पाटील यांची 73 गुंठे जमीन BG शिर्केने या सगळ्या प्रकरणामध्ये 8 गुंठेसारखी म्हणजे खोटा करार करून फसवण्याचं काम केलेलं आहे. ही बाब जेव्हा आमच्या निर्देशनात आली 7 जुलै 2022ला मी या संदर्भात देवीदास पाटील यांची महाराष्ट्र न्यूज 36च्या माध्यमातून बातमीसुद्धा केली होती. त्यावेळेस देखील अशाच प्रकारचं कुठेतरी वातावरण तयार करण्यात आलं होतं, परंतु आम्ही कोणत्याही वातावरणाला बळी पडलो नाही आणि आज काही दिवसापूर्वी 9 तारखेला आमच्यावर हल्ला झाला. 7/12 या जागेचं दाखवा. 7/12 ही हायकोर्टाची ऑर्डर आहे. एक तुम्हाला दाखवतो. हायकोर्टाची ऑर्डर काय आहे? ही हायकोर्टाची ऑर्डर आहे. यामध्ये तुम्ही पहा, याची तुम्हाला एक प्रत मी पाठवून देतो, जे तुम्हाला स्क्रीनवर लावायला देखील कामी होईल, जेणेकरून या सगळ्या प्रकरणामध्ये एवढी पारदर्शकता आहे की आमच्याकडे सर्व कागदपत्र एवढे चोख पद्धतीने पुरावे आहेत की ज्या पुराव्याची तुम्ही जर पाहणी केली तर खरंच की मी ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी, हे पहा, इथे या घटनास्थळीचा 249(1) शेतकऱ्याचं नाव देखील आहे. आता याच प्रकरणामध्ये या ठिकाणी पूर्ण शेतकऱ्याच्या नावावरचा 7/12 आहे. मग तो कसा कुळ कायद्यातल्या जमिनीच्या संदर्भात हा जो प्रकरण, ज्या ठिकाणून लेबर लोक आले होते, ह्याच्यावर झूम करा जरा, फोटो घेऊ. ठीक आहे. या जमिनीच्या 7/12च्या प्रकरणावरून आता तिथे जी 73 गुंठे नाव वापरून 8 गुंठ्यांचा फक्त करार केला आहे, त्या 8 गुंठेच्या करारामध्ये तुम्ही पाहू शकता की म्हणजे 73 गुंठे कुठे आणि 8 गुंठे कुठे. भलेही शेतकरी त्यांच्यासोबत एवढं सगळं खच्चीकरण होऊन व्यावहारिक दृष्टिकोन जागृत ठेवायचा प्रयत्न करतोय, परंतु कुठेतरी कागदपत्रांची सूत्र हलायला लागले होते, शेतकऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न जर होत असेल तर हे लोकशाहीच्या वर घाला आहे, असं माझं एक पत्रकार असल्याच्या नात्याने मत आहे. सोबतच आता तुमच्याकडे एक फोटो दाखवतोय मी, व्हिडिओ पण तुम्हाला दिलेले आहेत. या फोटोमध्ये पहा, या फोटोमध्ये तरी पण 12 ते 11 जण याच्यामध्ये होते, तर याच्यात आत्ता तुम्हाला 8 जण तरी दिसत आहेत. याच्यावर या फोटोमध्ये 8 जण दिसत आहेत. आरोपी किती खुकार आहेत, प्रत्येकाच्या हातात सळ्या दांड्या दिसत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिनने त्वरित तो व्हिडिओ काढल्याने या सगळ्या गोष्टींना वेग आलेला आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की हा हल्ला या भूमिपुत्रावर झालेला नसून, हा हल्ला हा पत्रकारावर झालेला नसून, हा हल्ला हा लोकशाहीवर झालेला हल्ला आहे. आणि या प्रशासनाला जर खरंच पारदर्शकता दाखवायची असेल, माझी सगळ्या पदाधिकारी असतील, मंत्रीवर्ग असेल किंवा प्रतिष्ठित व्यक्ती असतील, यांना एवढीच विनंती आहे की ज्या पद्धतीने देवीदास पाटील हे आपले कागदपत्रांच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या जीवितीला धोका आहे, यांचा जर काय झालं तर याला जबाबदार नेमकं कोण असणार आहे? सर, आपण आपला लढा लढते वेळेस पत्रकार आमचे मित्र सुनील यांना मारहाणी झालेली आहे, या सगळ्या गोष्टीकडे आपल्याकडे काय प्रूफ आहे आणि काय सांगता या संदर्भात? आमच्याकडे पहिला व्हिडिओ आपला, आणि ते वर्कर तिथे जाऊन मग नंतर पोरांनी पकडले. आम्ही दवाखान्यात गेल्यावर मग पोरांनी पकडले त्या लोकांना, मग पोलिसांच्या ताब्यात पकडले, त्यांना दिले. म्हणजे कुठले कुठले पुरावे आहेत जेणेकरून ही जी जमीन आहे ते तुमची आहे आणि काय याच्या संदर्भात काय? याचे 7/12 कुल कायद्यातली जमीन आहे, वडवडपरची जमीन आहे आमची. हा वडिलांचा 7/12 आणि एक 7/12 ऑनलाईन माझ्या नावावरला तिथं आहे 238. पण हा हमला झाल्याचं काय कारण वाटतं तुला नेमकं? आता हमला होण्याचं काय कारण, आता त्यांचा एक माणूस सांगताय का आम्हाला दत्ता म्हणून गाबणे म्हणून त्या आमचा सुपरवायझर आहे, त्यांनी सांगितलं जाओ. मग आम्ही बोलतं डेअरिंग केली म्हणून असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे त्या ज्यांनी मार खाला ना
मारला त्या पोरात. शिर्केने तुम्हाला असं सुद्धा लिहून दिलं का विजय शिर्केने की ही जमीन फक्त आम्ही तात्पुरती वापरायला घेतोय, हां. त्याच्यानंतर तुम्हाला रिटर्न सुद्धा करतो खाली असं करू, हां, खाली असं तुम्हाला लेखी प्रूफ दिला आहे हो का? हो आहेत ना, त्याचा आहे. पुरा तो करार आहे. करार त्या आहे. करारामध्ये त्यांनी 1 लिहून दिलेलं गुंठ्याची आहे. किती आणि किंमत? भाडं देतात ते 8 गुंठ्याचं भाडं देतात म्हणजे ते वर्षाला. आणि बाकी जमीन ही तिथं नासधूसच केलेली, त्यांना लेटर दिलेले आहेत 249 एकचा माझी नासधूस केलेली आहे. तुमचा आरोप काय त्यांच्यावरती की जमीन ते कसणार आहे, तसा आरोप आहे का तुमचा? हां नाही आता त्यांना सांगितलं आम्ही आमची जमीन पूर्ववत करून द्या तुम्ही. हं. तयार झालेलं आहे ते, आता शेडबीट खाली करायला घेतलेला त्यांनी. हं. आता ही पण इथली 249 आहे, सर्वे करून त्यांना सांगितलं तुमचाच सर्वे द्या. तर त्यांचा कंपनीचा सर्वे आता घाबरला, कारण त्यांनी पहिल्यांदा केला ना सर्वे त्यांच्या कंपनीने, सुतार म्हणून सर्वे होता, त्यांची नावं आहेत त्या याच्यात आपल्या केस बीसमध्ये नावं आहेत सर्वांची. पाहायला गेलं तर बघता एक पत्रकार म्हणून येतो इकडे आणि त्याच्यावरती हल्ला होतोय, कुठपर्यंत योग्य वाटते आपल्याला? आता योग्य म्हणजे आता काय आम्हाला दाबाचाच प्रश्न आहे ना. सुनीलनी ज्यावेळेला माझी पहिल्यांदा मुलाखत घेतली ना, हं. त्यावेळेला नंतर आमचा आता तारीख पडलेली आहे 4थ्या महिन्यात. हं. झाडं तोडलेली आणि इथं बाबलीची झाडं आंबे झाडं सर्व तोडलेली आहेत. हे माझ्याकडे सर्व फोटो बिटो आहेत त्याचे, अच्छा. सर्व म्हणजे शेती लावलेले फोटो आहेत. हं. म्हणजे त्यांनी त्यावेळेला आम्ही त्यांना हे केलं. मग त्यांनी सांगितलं तुमची जागा आम्ही तशीच ठेवलेली आहे. जो सर्वेअर मोजणार होता आता दोन दाप्ते झाले, तो येत नाही आता सुतार म्हणून. तो बोलतो मी म्हणजे नाही येत, मला आता काय कंपनीनं काय माहिती ते त्यांचा. तर त्याच्या आम्ही बामणे साहेबांनी फोन केलेला का तुमचं म्हणजे प्रायव्हेट सर्वे करून आम्ही तुमची जमीन हे करून पत्रा सेट मारून द्यायला सांगितले. बाकी नंतर पुढचा लढा राहील तो शिडको आम्ही बघून घेऊ काय होईल ते. आता तुम्ही तसे जबरदस्तीने आम्हाला मारायला लागले ना आता. यामध्ये तुम्ही आत्ताच दादांच्या हे देवीदास पाटील यांनी बोलल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता, एवढं सगळं प्रकरण होऊन देखील आत्ता शेतकरी भूमिपुत्र त्यांच्यासोबत व्यावहारिक दृष्टिकोन जोडलेला आहे. मग जर तुम्हाला ही साधी फसवणूक आहे, 73 गुंठेच्या नावाने 8 गुंठ्याचा फक्त मोबदला देणं, आणि एवढं सगळं असताना जर शेतकऱ्यांनी आवाज उठवायचा प्रयत्न केला किंवा त्याला डावलणं आणि त्याच्या जीवावर लेबर लोकांच्या माध्यमातून हल्ला करणं, एवढी जमीन नासधूस केली आहे. ही म्हणजे कूटनीती आहे. एकदम मानसिकतेला काळीमा, माणुसकीला काळीमा फासणारी घटना या ठिकाणी घडली. सर, शिर्के कंपनीच्या कामगारांनीच हमला केला असं तुमचं का मत आहे का याच्या मागचं चुकीचं कारण? होतं, पकडले ते. ज्या वेळेस ते हिथून एक गेले, मिनिट थांबा. ज्यावेळेस एक मिनिट थांबा. मध्येच कॉल आला. ज्या वेळेस हा सगळ्या प्रकरणाची सुरुवात एक शौचालयाला लेबर जेव्हा आला तेव्हा त्याला आम्ही प्रश्न विचारला, तू इथं काय करतो? तेव्हा त्यांनी सांगितलं की तिथून मी इथं शौचसाठी आलेलो आहे. मग आम्ही त्याला बोललो असताना की तू इथं का आला, तिथं जागा ही प्रायव्हेट प्रॉपर्टी, इथं यायचं नाही. तर तिथून त्यांनी आरेरावीची भाषा सुरू केली असता. एखादा भूमिपुत्रावर परप्रांतीय त्याच्या जागेवर येऊन जर आरेरावीची भाषा करत असेल तर तुम्हाला काय अपेक्षा आहे की भूमिपुत्रांनी कशा प्रकारचं सौजन्य तिथे दाखवावं? तिथे त्यानंतर त्या भूमिपुत्रांनी आरेरावीच्या भाषेला आरेरावीचं उत्तर दिलं. त्याचा तो राग धरून तो व्यक्ती तिथून गेला आणि 10 ते 12 जणांना घेऊन क्षणातच, अगदी 15 ते 20 मिनिटात आम्ही बेसावध असताना, माझा व्हिडिओ जर्नलिस्ट असेल आणि देवीदास पाटील असतील आणि आम्ही तिथे त्यांच्यासोबत संवाद साधायच्या हेतूने गेलो. परंतु त्यावेळेस आमच्यावर वयाने मोठे असलेले, आता तुम्ही हे म्हणू शकता की माझ्याकडे ID आहे तेव्हा मी पत्रकार आहे किंवा माझ्याकडे माईक आहे तेव्हा, तो भाग सोडून द्या. परंतु जर देवीदास पाटील वयाने मोठे आहेत, जर ते विशेष आहेत, त्यांचं सफेद शर्ट सफेद बांधणं, गावाकडचा एक ड्रेसिंग सेट कोड असतो, तो असताना देखील त्यांच्यावर हल्ला होणं, माझा पत्रकारीचा दृष्टिकोन सोडून द्या 10 मिनिटासाठी, परंतु भूमिपुत्रावर हल्ला होणं हा पण किती मोठा तुमचा मनाचा उद्देश असा आहे का की विजय शिर्के त्यांना जे परप्रांतीय असतील किंवा तिथले कामगार असतील त्यांना कुठं खत पाणी घालत असेल? 100%. आता तुम्ही पहा, एवढ्या सगळ्या प्रकरणामध्ये 3 आरोपी अटक झाले, बरोबर. आता बाकी पोलीस आरोपींना प्रशासनासोबत जेव्हा संवाद साधला, मी तर त्यावेळेस माझी मानसिकरित्या तुम्हाला माहिती असेल की जेव्हा डोक्याला मार लागला तेव्हा हॉस्पिटलचे कन्सल्टंट प्रवीण भगत सरांनी मला स्वतः सांगितलं की तुम्ही पोलीस स्टेशनला जा. मी त्वरित या घटनास्थळावरून प्रवीण भगत सरांना कॉल केला, वरिष्ठ पोलीस निरीक्षक. त्यांनी मला माहिती दिली की तुम्ही पहिलं आनंद हॉस्पिटलला जावा, तिकडचे तुमची ट्रीटमेंट करा. या सगळ्या प्रकरणात त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना आदेश दिले असतील, ते आले असतील. परंतु त्याआधी ग्रामस्थ असतील किंवा आमचा जो ओळखीचा वर्ग आहे त्या वर्गाने तिकडे जात विचारण्यासाठी सिडको ऑफिसच्या इथे गेले आणि तिकडे त्यावेळेस सिडको अधिकाऱ्यांनी त्या 3 आरोपीला अटक केली होती. पोलीस प्रशासनाचं कसं लक्ष होतं तुमच्याकडे? आमच्याकडे मला भेटायला आले, मला हॉस्पिटलमध्ये, आनंद हॉस्पिटलमध्ये मला हॉस्पिटलमध्ये भेटायला आले. त्याच्यानंतर इलाज चालू होता, माझ्याकडून जबाब घेतला, सगळं व्यवस्थित त्यांनी केलं आहे. परंतु या सगळ्या गोष्टी जेव्हा आम्ही 9 तारखेची घटना, जेव्हा 10 तारखेला की 11 तारखेला आपण सर्वेसाठी गेलो,
10 तारखेला आम्ही सर्वेसाठी त्यांचा सर्वे आलता. त्यांचा सर्वेसाठी मोजून देणारा सुतार सर म्हणून जे बीजी शिर्केचे आहेत त्यांनी स्वतः देवीदास पाटील यांना राहुल कदम यांच्या माध्यमातून मीटिंग लावून तिकडे सर्वेसाठीचा प्रस्ताव मांडण्यासाठी त्या दिवशी गेलो असता तिथे माझा एक प्रतिनिधी होता, त्याचं मी नाव नाही सांगणार, तर तो प्रतिनिधी तो ओळखीचा, त्यांनी मला सांगितलं की मी त्याला विचारलं इथे दत्ता म्हणून जो सुपरवायझर आहे त्याच्या निर्देशनाखाली या लेबर लोकांनी आमच्यावर हल्ला केला असं आम्हाला सूत्रांची माहिती मिळाली, तर तू ओळखतो का दत्ता? तो बोलतो हा आहे. मग जर पूर्ण नाव काय दत्ताचं? दत्ता गाबणे म्हणून त्यांनी मला त्याचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे, सगळी त्याच्याकडे माझ्याकडे माहिती आहे. आम्ही कायदेशीररित्या त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आत्ता पण मी सांगतो, पत्रकार असल्याच्या नात्याने मला संविधानाच्या तरतुदीवर पूर्ण विश्वास आहे. जेवढ्या पळवाटा असतील त्याला देखील आम्ही मात करण्याचा प्रयत्न करू. आत्ता देखील तुम्हाला सांगतो, जर आम्ही 10 तारखेला हल्ला झाल्यानंतर आम्ही तिथे ग्राउंड रिपोर्ट काढला असताना दत्ता गाबणेसारख्या अधिकाऱ्याचं नाव आम्हाला भेटतं, तर पोलीस अधिकारी, मला आरोप नाही पोलीस अधिकाऱ्यांवर, परंतु कुठे तपास? ते 3 आरोपीच मुख्य आहेत का? ते 10 जणांनी आम्हाला 8 जणांनी आम्हाला मारलं, 3 जणांना आम्ही 3 जण मारू शकत नव्हतो का? साधा हिशोब आहे ना. जर तुम्हाला 3 जण मारायला आले तर 3 जणांना आम्ही 3 जण असणारे मारू शकत नव्हतो का? ठीक. काका, लास्ट प्रश्न असा आहे, तुमची लास्ट मागणी काय आता नेमकी? आमची जमीन आम्हाला सरकारने सोडा, जसं कसं फाशी देतात सगळ्यांना, आता एवढ्या लोकांना आमच्या फाशी दिली ना, मग आता एकाला माफीचा साक्षीदार बनून जसं जमीन सोडा ना, आमच्या पोराबालांना काय पाहिजे का नाही? आमचा उदरनिर्वाह आजोबापासून पंजोबापासून पहिल्यांदा रेल्वेमध्ये घेतली जागा, त्याच्यानंतर MIDCमध्ये घेतली, शिडकोवाली कोयनावाल्यानं ही जागा दिली आमची. म्हणजे आमची किती वाट लावलेली आमच्या समाजाची, आमच्या समाजाला जागाच काय ठेवली. आता आहे ती भले 4, 5, 10 गुंठे काय असेल ती आमच्या आजोबांच्या फुल कायद्यातल्या जमिनी आहेत, त्या आमच्या सोडून द्यायला पाहिजेत तसं. सातबारा तुमच्या नावाने तर मग जमीन कशी काय घेतली त्यांनी? त्या संदर्भात मी एक बोलतो. हे सगळी फसवणूक झालेली आहे. बिल्डिंग उभ्या राहिलेल्या आहेत काही ठिकाणी, 7/12च्या नावावरच बिल्डिंग उभ्या राहिलेल्या आहेत. पण तुम्हाला न माहिती याच्या पहिले कधी तुम्ही माझ्या पाठपुरावा नाही, केला नाही? एकाच्या ना गावाच्या लोकांच्या ऑनलाईन 7/12 आहेत ना, त्यांच्या मोबदला न मिळता बिल्डिंग उभ्या राहिल्यात. आता इथं आमची समजलं किती मोठा घोटाळा हा आहे. मोबदला न घेताना शिर्केनी सर्व वाट लावले. 249 तुम्हाला काहीच मोबदला दिला नाही? काहीच नाही घेतला आम्ही आजोबांच्या, आणि सर्व वाट नासधूस केलेली आहे. तर आता ते मला लेवल करून देणार आहेत कदम, बघूया आता काय करतात ते. सर्वे करून बोलतो तुमची जमीन लेवल करून पत्रा मारून देतो. हे बघा समोरचं सगळं याचा पाठपुरावा तुम्ही कधी केले नाही का कोर्टाकडे किंवा पोलिसात धावले चालूच आहे. तरी? 2008 पासून साहेब चालू आहे. काय वाटतं, निकाल येतोय का? येतोय आस्ते येतोय. त्यामुळे ते हालचालींना वेग आला ना. तहसीलदारनी दिलं आम्हाला, लिहून दिलं. कवतालेकर म्हणून तहसीलदार होते का बाबा तुमच्या म्हणजे 249 भक्कम बाजू आहे आपल्याकडे. हां 249 मध्ये तुमच्या असा झालेला आहे, तुम्ही सक्षम प्राधिकरण अधिकारी दाद मागा, असं चाललेलं आहे एक. आता फक्त काय शेतकऱ्याला लगेच काय नसतं त्याच्याकडं म्हणून लगेच कामं काय होत नाही, नक्कीच. आणि मोठ्या माणसाची लगेच कामं होतात. मी एकदा आधी माझी NC घ्यायला पाहिजे होती का ना पोलिसांनी, का मग शेतकऱ्याला मारहाण झाली, नाही घेतला कोणीच नाही मला विचारलं. कट करणार हां तू नको बोलू दादा. परत बोल. प्रशासनाने जर दखल आपल्या मुद्द्याची जर नाही घेतली तर पुढचं पाऊल कशा प्रकारचं असणार आहे? सरळ आहे. आमच्या एकच मागण्या आहेत की ह्या भूमिपुत्राची जी गळचेपी होती ती त्वरित, त्यांचे जे मागण्या आहेत की त्यांच्या ज्या गट क्रमांक आहेत त्याला पत्रा मांडून द्यावा. दुसरी माझी मागणी आहे की त्या 10 आरोपींमधील 3 आरोपी फक्त जमा आहेत. मला फक्त हेच म्हणायचं आहे, जर परप्रांतीय या ठिकाणी नोकरीसाठी येतात तर त्यांचा आधार कार्ड घेणं, त्यांची एक प्रोसेस असेल की नाही, त्यानुसार त्यांना नोंदणी केली असेल, त्यानुसार त्यांची काहीतरी माहिती असेल. आरोपींना अटक करणं एवढं कसं कठीण होऊ शकतं? जर पत्रकारावर झालेला हल्ला जर एवढा निष्काळजीपणाने जर समजा समोर येत असेल तर सामान्य जनतेचे काय हाल असतील? ठीक.